दैदिप्यमान प्रकाश असा त्या कारागृहामध्ये पडलेला होता आणि 8 वर्षाची मूर्ती म्हणजेच ते बाळ देवकी मातेला बोलू लागलं की मी या कंसाला मारून टाकील, याचा वध करील आणि तुम्ही काय करा की मला आत्ताची आत्ता या मथुरेच्या कारागृहातून गोकुळामध्ये नंदराजाच्या घरी मला पोच करा, जेणेकरून मी सुरक्षित राहील आणि हा बाळाचा जन्म त्या ठिकाणी झाल्याबरोबर त्यांनी सांगितल्याप्रमाणे वसुदेव देवकी तयारीला लागले. तिथे जे कोपऱ्यामध्ये पडलेली जी टोपली होती, त्या टोपलीमध्ये यांनी आपले कपडे वगैरे टाकून, अंगावरील भरजारी कपडे टाकून त्या बाळाला त्या टोपलीमध्ये ठेवलं आणि छोटं बाळ झाल्याबरोबर सर्व देवांनी काय केलं आहे, पुष्पवृष्टी केलेली आहे आकाशामधून आणि अवकाशामध्ये ढोल नगारे ताशे हे वाजायला सुरुवात झाली, तुतारी वाजायला सुरुवात झाली आणि सगळीकडे देवांनी आनंद उत्सव साजरा केला. आणि मग त्या काळामध्ये सर्व कंसाचे द्वारपाल वगैरे निद्रिस्त अवस्थेमध्ये सगळे त्या ठिकाणी पडलेले होते. कोणालाही जाग आलेली नाही. आणि जसं वसुदेवाने कृष्ण परमात्म्याला जवळ घेतले तसे त्या ठिकाणी काय झालंय की त्या वसुदेवाच्या हातामधील बेड्या, पायातील बेड्या ह्या गळून पडल्या. कारागृहाची कुलपे खुलल्या गेली आणि दरवाजे उघडले गेले आणि वसुदेव त्या बाळाला घेऊन गोकुळाच्या दिशेने निघाले असताना यमुना जी मथुरा आणि गोकुळामध्ये दोन्ही गावाच्या मध्ये जी यमुना नदी, हिला श्रावण महिना असल्यामुळे जे पावसाचं पाणी वगैरे होतं त्याचा महापूर आलेला होता आणि प्रत्यक्ष ती यमुना माता त्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्म्याचे चरण स्पर्श करण्यासाठी, म्हणजे पदस्पर्श व्हावा आपल्या पाण्याला, या दृष्टीनं ती वाहायला सुरुवात झालेली होती. आणि मग वसुदेव त्या लहान बाळाला श्रीकृष्ण परमात्म्याला डोक्यावर घेऊन, टोपलीत घेऊन त्या यमुनेच्या पात्रामध्ये प्रवेश करतात आणि हळूहळू ते पाणी वाढायला लागतं. आणि मग ज्यावेळेस ते पाणी पिता वसुदेव यांच्या गळ्यापर्यंत येतं त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मा काय करतात की आपला पाय टोपलीच्या बाहेर काढून यमुनेच्या पात्राला स्पर्श करतात. स्पर्श केल्यामुळे काय होतं की जी गळ्यापर्यंत आलेली यमुना होती ती एखादी महिला डोक्याचा भांग ज्याप्रमाणे मधोमध पाडावी दुभंग 2 भागामध्ये, तसं तो यमुनेचे पाणी 2 भागामध्ये दुभंगून गेले आणि एखाद्या स्त्रीच्या भांगाप्रमाणे ते स्पष्ट दिसू लागली वाट. आणि त्या वाटेने वसुदेव नंदराजाच्या महालापर्यंत आलेले आहेत. आता नंदराजाच्या महालापर्यंत आल्यानंतर काय होतं की तिथले जे दरवाजे वगैरे होते, द्वारपाल वगैरे होते, ते सर्व तेही निद्रिस्त झालेले होते. त्यांनाही गाढ झोपी लागलेल्या होत्या. कोणाला हो की चू अशी जाग आलेली नाही. आणि मग काय होतं की श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदेच्या जवळ, म्हणजे नंदराजाच्या पत्नीच्या शेजारी या श्रीकृष्ण परमात्म्याला टाकलं जातं आणि त्या ठिकाणाहून यशोदा मातेला झालेली जी मुलगी आहे त्या मुलीला घेऊन वसुदेव
परत मथुरेच्या रस्त्याने निघतात आणि मथुरेची पात्र ओलांडल्याबरोबर काय होतं की मथुरेचं पाणी त्या यमुनेचं पात्र ओलांडून ते मथुरेच्या दिशेनं निघाले की ते यमुनेचं पाणी पूर्ण काठोकाठ भरून जाते आणि वाहायला सुरुवात होते. आणि हा जो दैवी चमत्कार आहे हा आश्चर्यकारक असा आहे आणि वसुदेवाला ते कळतही नाही. आणि त्या मुलीला घेऊन, आदिमायेला घेऊन वसुदेव जसे मथुरेच्या कारागृहामध्ये येऊन जातात आणि मथुरेच्या कारागृहामध्ये त्या कंसाच्या बंदीशाळेमध्ये जसा प्रवेश करतात आणि प्रवेश केल्याबरोबर ज्या ठिकाणी देवकी माता बसलेली त्या ठिकाणी त्या मुलीला देवकीच्या हाती दिलं जातं. त्याचबरोबर काय होतं की मोठमोठ्याने ती आदिमाया शक्ती, ती जी मुलगी होती ती मोठमोठ्यानं टाहो करायला लागते आणि सर्वच्या सर्व द्वारपाल, सैनिक वगैरे सर्वचे सर्वजण जागे होतात. जागे झाल्यानंतर ही वार्ता कंसापर्यंत कळते की यशोदा बाळंतीण झालेली आहे, तिला मूल झालेलं आहे. नेमकं ते मुलगी का मुलगा हे काही पाहत नाही आणि धावत धावत कंस त्या बंदीशाळेच्या दिशेने यायला लागतो. त्याला भास होतो की आठवा हा प्रत्येक ठिकाणी भासायला लागतो आणि भीतीने त्याची गाळण उडालेली असते. पाणी प्यायला जरी गेला तर त्याला ते आठव्याचं चित्र दिसतं. स्वरूप काय तर ते त्या ठिकाणी त्याला भयावह असं स्वरूप दिसतं. त्याला हल्ला केलेला जाणवतो. तो कुठलं शस्त्र जरी घ्यायला लागलं त्या ठिकाणी सुद्धा त्याला श्रीकृष्ण परमात्म्याचं आठवं स्वरूप दिसतं. म्हणजे न पाहताच त्याला त्या ठिकाणी काय व्हायला लागतं, भास व्हायला लागतो आणि भीतीनं त्याची गाळण उडायला लागते की एक लहान मूल आपल्याला मारतंय आणि ते आपल्यापेक्षा बलशाली आहे असं त्याला त्या ठिकाणी जाणवतंय. तो घाबरून त्या भयाच्या भीतीने तो कारागृहाच्या दिशेने येतो आणि मुलाला लवकरात लवकर मारावा. हा आठवा मुलगा आहे, हे आठवं बाळ आहे आणि हा आपला कर्दनकाळ आहे. आपण याला लहान असतानाच मारलं पाहिजे. आणि शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की सापाचं पिल्लू लहान जरी असलं तर त्याला लहान समजू नये, त्याला जागच्या जागेवर मारलं गेलं पाहिजे. किंवा विंचू छोटा आहे म्हणून त्याला माफ करायला नको, त्याला लगेच ठेचला पाहिजे. असे अनेक उदाहरणं शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत आणि त्याप्रमाणे कंस धावत येऊन या बाळाला मारण्याचा प्रयत्न करायला लागलेला आहे. आणि ओढत त्यांनी काय केलेले, देवकीकडून त्या बाळाला घेतलेले. देवकी माता विनवणी करू लागली की बाबा नको, आता हे शेवटचंच बाळ आहे, मला एवढं तरी राहू दे, आठवण म्हणून राहू दे वगैरे. पण हा काही ऐकत नाही आणि घाईघाईने त्वरेने काय करतो, त्या बाळाच्या पायाला धरतो. तो मुलगा आहे की मुलगी हेही पाहत नाही आणि पायाला धरून शिळेवरती जोरात आपटतो. आपटण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यामध्ये तो जसा हात वरती करतो, त्या हात वरती केल्याबरोबर त्या हातामधून आदिमाया शक्ती सटकून जाते आणि सांगते, अरे दुष्टा म्हणे, तू अनेकांचे बळी घेतले, अनेक बालहत्या केल्या, आता तुझा काळ जवळ आलेला आहे आणि तुझा कर्दनकाळ या पृथ्वी तलावर तो मोठा होत आहे. काही दिवसामध्ये तो तुझा नायनाट करून टाकीन. आणि हे ऐकल्याबरोबर कंसाचे धाबे दणाणून जातात. तो सैरावैरा पळायला लागतो आणि आणखीच भीती वाटायला लागते. हातातील शस्त्र घेऊन उभे असलेले पहारेकरी सुद्धा त्याला शत्रू वाटायला लागतात. तो त्यांच्या भीतीने पळायला लागतो, पागलसारखा करायला लागतो. स्वतःचेच केस स्वतः हाताने धरून मोठमोठ्याने ओढायला लागतो, ओरडायला लागतो आणि पळत सुटतो त्या ठिकाणाहून. अशा परिस्थितीमध्ये कंस आपल्या महालामध्ये येऊन लपून बसतो. तो आठवा आला, तो आठवा आला असे करत मोठमोठ्याने ओरडत असतो.
आणि इकडे सकाळी गोकुळामध्ये सर्वजण जागे होतात. जागे झाल्यानंतर असं लक्षात येतं की यशोदेला पुत्ररत्न झाला आणि सर्वचे सर्व गावामध्ये बातमी पसरते. सर्व गोकुळ आनंद उत्सवाने पताका तोरणे वगैरे लावून प्रत्येकाची घरं सजून निघतात. कारण नंद महाराज त्या गावचे मुखिया म्हणजे सरपंच असतात आणि सरपंचाच्या घरी 12 वर्षानंतर मूल जन्माला आलं. या आशेने सर्वजण आनंद उत्सवामध्ये डुबून जातात आणि त्याच 1-2 दिवसाच्या कालावधीमध्ये वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी हिलासुद्धा त्या ठिकाणी बलभद्र म्हणजेच बळीराम दादा यांचा जन्म होतो आणि दोघांचाही त्या ठिकाणी 12व्या दिवशी बारसं केलं जातं. पूर्ण गावामध्ये 12 दिवस आनंद उत्सव उत्साहाने साजरा केला जातो. सर्वत्र हारे फुले वाद्य ज्याला आपण नगारे ढोल ताशे बँडबाजा वगैरे सर्व प्रकारची साहित्य त्या ठिकाणी वाजवून नंदराजाच्या दारामध्ये आनंद उत्सव साजरा केला जातो. पूर्ण गोकुळ नाचायला लागतं आणि अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म त्या गोकुळामध्ये आनंद उत्सवाने साजरा केला जातो आणि कृष्ण परमात्म्याबरोबर बलराम दादाचाही जन्मदिवस त्या दिवशी साजरा केला जातो आणि सगळीकडे आनंद उत्सव साजरा होत असतो. आणि अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री 12 वाजता जन्म होतो आणि सगळीकडे हा आनंद उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. जय हिंद, जय सनातन, जय श्रीकृष्ण परमात्मा. धन्यवाद.